पाटील दापोडे. ओके ओके त्यांनी सफर पकडला ना आई तर समोर थँक्यू. सफर फल साधना थँक्यू. बसा. अच्छा अच्छा. ऍक्च्युली मला बोलायचं आहे पण तुम्ही बोर नाही होणार. नाही माझ्याकडे खूप सारे विषय आहेत. सर्वप्रथम मी माझं स्वतःचं इंट्रोडक्शन करून देते. माझं नाव माधुरी अनंत शिकारी, जून अंधुकी, पूर्वाश्रमीची. आता माधुरी अरुण पाटील दापोडा. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. माझं प्रोफेशन वेगळं म्हणजे अनवधाने किंवा एखाद्या अपघाताने म्हणा आपण माझ्या इकॉनॉमिक्स आणि RD पॉलिटिक्स नव्हता, RD इकॉनॉमिक्स होता BA पर्यंत. सेकंड इयरला असं लग्न झालं. तुम्हाला ऐकायचं काय स्टोरी तर चक्कर येण्याच्या अगोदर उत्तर द्या. चक्कर यायला नको. लास्ट इयर मी माझ्या घरूनच कंप्लीट केलं आणि बाय लकी बोलू शकते मी की मी सेकंड इयरला लग्न झाल्यानंतर मी सेकंड रँकमध्ये आले. थर्ड इयरचं मी आपले ग्रुपचे सर्व सेकंड बोलू शकते. किरण भाऊ, कारण किरण भाऊ बोलते कारण ते आता माझ्या गावातले आहेत. धीर झाले असे धीर झाले माझे. एक आणि अर्धा तर त्यांचेच नोट्स मी फॉलो करून विदिन 1 डे मी सेकंड लास्ट इयर सेकंड याच्यामध्ये आले, ग्रॅज्युएटमध्ये आले. त्याच्यानंतर माझं मिस्टरांचं प्रोफेशन मेडिकल शॉप असल्याकारणाने मला तिथे सांभाळावं लागलं मेडिकल. आपण टोटली हॅलो लाईट गेली का रे? सगळ्यात वर झाले त्यांनी तो ग्रुप आवाज येत असेल प्रोफेशन माझं त्यांच्यामुळे चेंज झालं. म्हणजे मी जे आपण मला वाटतं माझा आवाज येत असेल. आवाज नक्कीच आहे. तुझं सेकंड लग्न आम्हाला बोलवलं का नाही तुम्ही? मी त्या पॉईंटला येते. ऍक्च्युली काय झालं, 12वी पर्यंत मी तुमच्यासोबत नव्हती. म्हणजे माझं 12वी पर्यंत शिक्षण पद्मशिला झालं आणि मध्ये मी 1 वर्षाचा गॅप दिला होता. त्याच्यामुळे तुमच्याशी इथे ह्या ग्रुपमध्ये मुली मैत्रिणी किंवा मित्र वगैरे जे पण आहेत त्यांना मी ओळखते, नाही असं नाही, पण चेहऱ्याने. फक्त जास्त माझं इंटरॅक्शन किंवा जास्त मी कोणाशी बोलत असेल ह्या ग्रुपमध्ये तर माझा लहानपणीचा मित्र आहे सतीश जाधव, की एक मैत्री काय असते तर ती त्यांनी मला शिकवली की मैत्री कशी असते. एक नितळ स्वच्छ आणि काय म्हणतात त्याला खूप निस्वार्थी अशी त्यांनी मैत्री माझ्यासोबत आतापर्यंत त्याची माझी मैत्री आहे. तर मी त्याच्यानंतरही मी सांगते कारण मला कधी कधी मी तुमच्या सगळ्यांची माझ्या समोर जर कोणी येत असेल तर मी कदाचित त्यांना मी ओळखत नसेल. कारण माझं शिक्षणच अशा पद्धतीनं झालेलं आहे की 12वी पर्यंत मी पद्मशिला, नंतर 1 वर्ष गॅप, त्याच्यानंतर 3 वर्ष तुमच्यासोबत काढल्या. पण त्याच्यात पण 3 वर्षामध्ये 2 वर्ष मी तुमच्यासोबत काढली. आणि त्याच्यानंतर मला फार्मसी करायचं असल्या कारणाने मी 11वी-12वी सायन्स पुन्हा ॲडमिशन घेतलं आफ्टर डिग्री म्हणजे BA झाल्यानंतर. त्याच्याही नंतर मध्ये माझं MAचं फर्स्ट इयर वाया गेले. म्हणजे खूप काही आहे माझ्याकडे. तुम्हाला मी म्हणजे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगू शकते ॲज अ म्हणजे काय म्हणतात त्याला अनुभव देऊ शकते. सक्सेस झाले की नाही झाले हे मी सांगू नाही शकत की मी सक्सेस झाले. पण मग फार्मसी केल्यानंतर आता मी रजिस्टर फार्मासिस्ट आहे सध्या तरी. कोणाला मेडिसिनची काय माहिती पाहिजे असेल तर मी सांगू शकते. त्याच्याही नंतर आता मी रिसेंटली एक नॅचरोपॅथी करते. म्हणजे मी मेडिकल फील्डमध्ये असून सुद्धा ॲलोपॅथी आयुर्वेदिक ह्याच्याही पलीकडे नॅचरोपॅथीला मी जास्त प्रिफर करते. आफ्टर दी लॉकडाऊन किंवा काय म्हणा तर त्या पॅन्डेमिकमुळेच मला त्या बऱ्याचशा गोष्टी खूप चांगले वाटले आणि माझ्या फील्डमध्ये असताना सुद्धा मला तिथे सॅटिस्फॅक्शन वाटलं नाही. आणि आता टोटली आफ्टर सेकंड वेव्ह ऑफ पॅन्डेमिक आय वॉज टोटली म्हणजे 24 hours हाऊस मेकर अँड नाव वर्क इन ऑर्गॅनिक फार्मिंग. सो ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये
मला बरंचसं बोलायचं आहे किंवा आपण हरतोय किंवा आपण चेहरे सुजलेले आहेत किंवा काय वॉटेवर. प्रत्येक जणाला प्रत्येकाच्या आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या आमच्या समोर शेअर करा असे वाटतं. आणि जसं किरण पाटील बोलले की आपण आता आई वडील झालो, आई वडिलांनी आपल्यासाठी आपल्या आई वडिलांनी काय केलं त्याची कुठेतरी जाणीव आपल्याला पण असेलच किंवा आपल्याला आठवण येत असेल. एवढं नक्की आहे की आताची मुलं जितकी हायपर ऍक्टिव्हिटी आहे तेवढी आपल्यामध्ये नव्हती. ती मुलं खूप हायपर म्हणण्यापेक्षा ऍक्टिव्ह तर आहेत पण खूप फॉरवर्डही आहेत. इव्हन मलाही आज इन्स्टा वगैरे हे काही वापरता येत नाही. जी मुलं माझी छोटी आहेत ती वापरतात. म्हणजे माझा मुलगा मोठा आहे, तो MBBS ला त्याचं ऍडमिशन आम्ही करवलं होतं पण ॲट द लास्ट मोमेंट आय वॉज डिनाईड टू टेक ऍडमिशन फॉर द MBBS. कारण माझं असं स्वतःचं वेगळं मत आहे मेडिसिन क्षेत्राबद्दल. तो पार्ट म्हणजे ते वेगळं पार्ट आहे, म्हणजे ते तुमच्यासोबत नाही शेअर करू शकत. बाय बाय धन्यवाद. तुझा दोन जाय पहिले स्पीच याला बोला गाजर वाटप करण्यात आलेलं आहे. तरी तुम्ही मला एक फार्मर किंवा शेती करते असं बोलू शकता. मी टोटली ऑर्गॅनिक शेतीकडे वळलेली आहे आणि थोड्याफार प्रमाणातच मी शेती करते पण बऱ्यापैकी सक्सेसफुली मी त्याच्यामध्ये वर्क करते. माझ्याकडे मी सुरुवातीला फक्त हळदीचं प्रोडक्शन केलं, ज्या 2-3 प्रकारच्या हळदी आहेत. मी काही माझ्या प्रोडक्टचं प्रमोशन करायला नाही आलेले पण मला तुमच्याकडनं एक 10 मिनिटं हवीच आहेत. जसं आपण एकत्र आलोय ज्या उद्देशाने कपिल आणि रत्नमाला आणि किरण भाऊ किंवा आणखीन आपले सुनील भाऊ गोरख ह्यांचं मी खरंच धन्यवाद देते की इतका त्यांना मी भाऊच बोलते. ऍक्च्युली काय झालं माझं शेजारी गाव आहे ना यार तू. आपण सगळेजण एकत्र आलो म्हणजे असं नाहीये की कोणी फायनान्शियली क्रायसिस मध्ये आहे किंवा कोणी काय आहे पण एक जबाबदारी असते. मी त्या पॉइंटला पुन्हा येते की मुलं जन्माला घालणं वेगळं आणि पॅरेंटिंग करणं वेगळं. आता ते चॅलेंजिंग आहे. आपल्या आई वडिलांच्या वेळेस काका चुलता पण सुद्धा करायचं. आता ते राहिलं नाही. आता आपण जातो अरे माझ्या मुलाला खा म्हणजे आपण स्वतःहून मुलांना किंवा त्यांना त्या कक्षेतून बाहेर काढलंय. जसं मॅडम म्हणाले आपल्या की मी माझ्या मुलांना सांगते की तुम्ही तुमच्या मित्रांशी अटॅच राहा किंवा एकत्र तुमचं नाळ जुळू दे. खरंच मी ते अप्रिशिएट करते कारण एखादी मैत्री असणे आणि त्या मैत्रीचा गूढ अर्थ किंवा तेवढंच गांभीर्य असणे हे खूप महत्त्वाचं आहे. आजच्या धावपळीच्या युगात आपण बघतो जेवढा आपला काका चुलता आपल्याला जेवढं आपल्याला सांगणार नाही काय चांगलं काय वाईट ते आपले मित्र सांगतात आपल्याला. आणि असं आता आपल्या या ग्रुपमध्ये खूप पर्सनॅलिटी अशी वर्सटाईल आहे की खूप जण असे आहेत की म्हणजे अनबिलिव्हेबल आहे की कोणी या क्षेत्रात आहे कोणी त्या क्षेत्रात आहे. म्हणजे आपल्याकडे खूप सारे काय म्हणतात त्याला सोर्सेस आहेत की आपण सगळ्यांसोबत सगळ्यांचे अनुभव सगळ्यांचे प्रोफेशन वेगळे असल्यामुळे त्यांचा आपल्याला तेवढंच मोलाचा साथ मिळेल आणि त्यांचा अनुभव आपल्यासोबत ते शेअर करतील. मी एवढंच म्हणेन ते नक्कीच मिस करणार. आपला एक प्रकारचा हेतू किंवा कोणाचाही स्वार्थ नाही एकत्र येण्याचा. ऍक्च्युली माझे मिस्टर पण आले होते मला इथे सोडायला. त्यांना मी बाहेरच सोडलं म्हटलं जा इथून तुमचं काही काम नाही का? त्यांचं काही काम नाही ते तिकडे आहे त्यांच्या ग्रुपमध्ये एन्जॉय एक आले तर हॉटेल आता बोलू एक आलेच आपल्याकडे. माझी बायको तशी निघतच नाही. नवरा जोडीला असेल तरच निघते. मोठी कबुली. ठीक आहे. मला असं वाटतं आपल्या ग्रुपमधल्या सगळ्या मुली आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आम्हाला बिंदास आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. काम करत असेल
चांगलं वाटतं म्हणता अशी तरी ओळख होते नाही तर काय ओळख पण होत बायको मागायला लागली ती नशीब ते शूटिंगला गेली तिकडे आम्ही इकडे आलो मागत लागली प्रत्येकजण इंडिपेंडन्स आहे त्यांच्याकडे पण नेक्स्ट खूप नेक्स्ट पैसा आणू ना आहे. कधीतरी नेक्स्ट आपण फॅमिली त्यांची मनोगत व्यक्त करतील त्या घाबरली आहे. किंवा त्यांना आठवलं असेल ज्यांनी प्रिपेअर करून आले असतील आणि इथे येतात ते घाबरले. आणि मला तेवढंच बोलायचं असं कसं बडबड करायलाच पाहिजे ॲज अ प्रिकॉशनरी म्हणून मला सांगायचं जे आपल्या आयुष्यात महत्त्वाचं आहे. अनएक्सपेक्टेड काही गोष्टी घडत असतात आपल्या लाईफमध्ये. मेडिकल इमर्जन्सी आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत आपल्या ग्रुपमध्ये होतो ना आता मुलं कायदेशीर कारवाई करणारे पण आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला सांगत कारण घाबरायला पाहिजे. सोडवणारे आहेत पण घाबरायला पाहिजे. कारण कसं आहे ना प्रत्येकाचं रिस्पेक्ट प्रत्येकाला दिला तर तो आपल्या मैत्रीचाच आपला विजय आहे. की एवढं बोलून माझं भाषण करू शकते. मला अजून बोलायचं आहे खरंच बोलायचं आहे कारण मी मला माझी इच्छा आहे आपण गेट टुगेदर हा गेट टुगेदर होतो वास्तवातून जातो बऱ्याचशा गोष्टी त्याच्यासाठी मी विचार केला थांबते जेवढ्या थँक्यू सो मच सगळ्यांना स्पेशली याला याला पाठव जरा हे बोला सचिन तू स्पीच देता जरा उद्या जरा फोन तरी अविनाश म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आजच्या आपले पाहुणेच बोलायला लागतील. कल्याणचे निलेश गायकर, साधनाचे मिस्टर निलेश गायकर आपल्या शुभ हस्ते आपले पाहुणे निलेश गायकर यांचा स्वीकार करायचे आहे. यार मला हसली नाही मगाशी पण नव्हती धन्यवाद गायकर साहेब, आपण आल्हाद या कार्यक्रमाला उपस्थित दिली त्याबद्दल आपले आभारी आहोत. जगन आपले मित्र जगन यांचा सत्कार आपले मित्र अविनाश म्हात्रे करतील. जगन भरोडी गेट टुगेदर हे संमेलन माझे सर्व मित्र आणि खास करून रत्नमाला, कपिल गायकवाड, विराज पाटील यांना खूप शुभेच्छा की त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करून सर्वांना एकत्र आणले. माझं नाव जगन मगन पाटील. जाधव ज्युनियर कॉलेज BNN कॉलेज मला आपल्या मित्रमैत्रिणींपैकी कोण ओळखते मला जास्त माहित नाही, पण काही जण आहेत ते मला ओळखतात. कारण बरेच वर्षापासून जवळजवळ 20-22 वर्षापासून चेहरे नवीन वाटतात. चेहरे नवीन असलं का 20 वर्षाचे सविता घरात आहे की आमच्या शेजारी असून जवळ गाव असून ती मला 20 वर्षांनी पहिल्यांदा भेटल्या. सगळी शांत होती म्हणून तू बेटा जाऊ नको. मला माहितच नव्हती का ती अंजूरला राहते म्हणून. आज गेट टुगेदरच्या निमित्ताने भेटली तेव्हा ती सांगते मी अंजूरला राहते. हा तू मला भेटते कधी कधी मेडिकल मध्ये तुझ्याकडे काय भेटते ओळख तर नाही दिली ती. आता द्यायला लागेल. मेडिसिन मध्ये डिस्काउंट पण आता या गेट
संदीप हाय धन्यवाद अभिलाष कपूर. 2 शब्द थोडक्यात. राहायला सारे एक मुलगा आणि एक मुलगा आहे, मुलगी 7वीला आहे आणि मुलगा 3रीला आहे. मी आता सह्याद्री पतसंस्थेमध्ये अकाउंटंट म्हणून काम करत आहे. दुसरी तिसरी म्हणजे काय बायको का कसं येत मुलगी दुसरीला आहे तिसरीला आहे 7वीला आहे. या बायका आहेत काही येत आहे येतेमध्ये आहेत आणि मुलगा 3री येतेमध्ये. नाही तर आम्हाला वाटलं दुसरीला कमी बोल जरा कमी बोल नाही रे बिंदास बोल चाल बोल बोल लगे रो आता आणखी म्हणजे भरपूर मित्र आहेत त्यांच्यावर सत्कार करायचे आहेत. तुझ्या शुभ असते संदीपचा सत्कार करायचा आहे. संदीप मोरे आपल्या ग्रुप मधले ज्वाळी मित्र एकदम असंच खेळत राहणारा, सतत असंच खेळत राहणारा मस्त आपला लाडका मित्र संदीप मोरे. त्याने एक एक प्रकारचा केक डिझाईन करून ठेवलाय. नाही माहित ना मला मला बोलवला खूप आनंद वाटला. तो पाहुणा एक पिढी क्रॉस केल्यानंतर इथं आलो आपण. वाईट पण वाटतं चांगलं पण वाटतं. मी संदीप मोरे भादवडला राहतो. मी आनंद वाटला. सगळी पोरं जमली आपली एकत्र आलो. झाले का सांग ना. लग्न होऊन मला एक मुलगा आहे. एकच मुलगा आहे. 7वीला येतो. मस्त मस्त ओके थँक्यू. फक्त ग्रुपच बोलते. तब्येतीमध्ये कमी झालं प्रमोद घागस. प्रमोद घागस हे रणजित बागणे. धन्यवाद रणजित. भरपूर कागद प्रथम म्हणजे मी आयोजकांची नाही मला त्यांनी चांगल्या प्रकारे कार्यक्रम आयोजन केलं त्याबद्दल धन्यवाद. मी सध्या मुंबई महानगरपालिकेमध्ये चांगलाच करा चांगला धन्यवाद. पोलीस मित्र अरविंद याला विनंती करते की त्यांनी पुढील सत्कार करण्यासाठी मंचावर यायचं आहे. आणि आपल्या पुढच्या सत्कार मूर्ती आहेत श्री ज्ञानेश्वर शेलार जाणवलचे. आणि ज्ञानेश्वर शेलार यांच्याबद्दल बोलायचं तर अत्यंत महत्वाचं आणि खूप छान निरूपण असतं त्यांचं. ज्ञानेश्वर धन्यवाद अरविंद. तुमचा नाही काढत सेल्फी मारले राजकारण कमी एक मुलगी आणि एक मुलगा. मुलगी आहे 8वीला आणि मुलगा आहे 3ला 3री. मी नोकरी याच्यात MNC कंपनी प्रायव्हेट आहे म्हणजे फिल्टरची आहे ऑटोमोबाईल फिल्टर. त्या कंपनीमध्ये मुंबई हेडचा आहे इन्चार्ज. आणि बैठकीमध्ये सगळ्यात बऱ्याच जणांना माहिती पाटील किरवडे. आपला सत्कार आपले मित्र अरविंद यांच्या शुभ हस्ते. सत्कार मूर्ती बाळकृष्ण पाटील किरवडी. अरविंद यांच्या शुभ हस्ते सत्कार होत आहे. किरवलीकर पिसट आहे. मी जीवना एक्झिक्युटिव्ह आहे कमर्शियल एक्झिक्युटिव्ह. CSTला आमची शुगर फॅक्टरी आहे कर्नाटकला. हेड ऑफिस आमचं CSTला आहे. त्यामुळे मी सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून ब्रँड नेम आहे जीवना. तिथे मी काम करतो. सत्कार करायचा आहे. बरोच दशरथ आणि रणजित ती खिल्लाडी जोडी आहे. A1 जोडी म्हणली तर चालेल. दशरथ देणे का थोडक्यात नमस्कार. माझं नाव दशरथ गंगाराम भोईर मुक्काम शेलार. आणि मी शेती करतो. ऑर्गॅनिक शेती करतो. अरे वा. आणि आपला जो कॉलेज कट्टाचा जो ग्रुप आहे की RD पॉलिटिक्स असो RDचा कॅम्प असो की NSSचा कॅम्प असो सगळ्यांनी एवढी भरपूर मजा केली
जेव्हा कपिलने जेव्हा फोन केला किंवा मेसेज केला की आपले ग्रुप एकत्र येणार आहे, तेव्हापासून आपल्या जुन्या आठवणीचा उजाला असं हा दिवस कधी येतो असं झालं होतं आणि तो आला आणि सर्वांना भेटलो, खूप आनंद झाला. त्यांनी केलेला आहे आणि असेच तो इव्हेंट करत असतो. गणपतीचं डेकोरेशन असो, एखादा लग्नाचा कार्यक्रम तिथे नावं वगैरे करण्याचं काम तो धनंजय करत असतो. धनंजय लगीन करतो बघ मी. अरे माझा पोऱ्या जरा बाबा. धनंजय वसंत ठाकरे गोसाई. सर्वप्रथम रत्नमाला आणि कपिल आणि त्यांच्या ग्रुपचा आभारी आहे. त्याने हा एवढा मोठा प्रोग्राम केला. 22 वर्षानंतर आपण एकत्र आलो. चेहरे नवीन जुने काय खोकल्याला सुजलेले सर्व एकत्र आले. परंतु आता मी काही जास्त बोलत नाही, कारण मी सर्व बोर झाले. कारण जी लोक बोलत होती त्यांची सर्व गप्पा गोष्टी चर्चा झाल्या आहेत. नाही मला बोलायला भरपूर आहे, मी नाही बोलत. फक्त एकच आता मी सांगतो की आपल्या नाश्त्यावर एक लाडू होता तिलांचा. आता 2 दिवसात आपली मकर संक्रांती येत आहे. ते तसंच एक तिलगुळ आपण खाल्लेलं आहे आणि गोड गोड बोला. विनंती करतो की स्टेजवर या, तुमच्या शुभ हस्ते सत्कार करायचा आहे. दीपा पाटील आलिमघर. दीपा आणि पुष्पा यांची जोडी पण एवन जोडी आहे. त्या सतत दोघे एकत्रच असतात. दीपा पाटील यांचा सत्कार. काय दाखवतो तुझा फोटो कसा आधी तुम्हाला फोटो मध्ये असा दिसतो ना आणि रिअल मध्ये माझं माहेरचं नाव दीपा बालकिशोर पाटील, सासरचं नाव दीपा. पुष्पा बळीराम पाटील हिला विनंती करते की तिने मंचावर यायचंय. पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. पुष्पा बळीराम पाटील आलिमघर. इकडे बघा, इथं बघा, इथं बघा ना दोघी घ्या ना. इकडे बघा, इकडे बघा. काही बोलली नाही. नमस्कार, मी पुष्पा बलिराम पाटील आलिमघर माहेरचं नाव आणि पुष्पा संतोष वडोलकर वडपे सासरचं नाव. त्यानंतर आपल्या कॉलेजची पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार, गुड आफ्टरनून. माझं माहेरचं नाव भावना किशोर तरे कशेली आणि आता भावना अजय पाटील. तर माझ्याबद्दल माझा परिचय द्यायचा तर खूप मोठी स्टोरी आणि आपण बोरिंग झालं, पण तरी सांगेन थोडक्यात. ऍक्च्युली सर्वांना माहिती आहे माझी फील्ड वेगळी होती, खूपच वेगळी, कबड्डीपट्टू, आणि त्याच्यातून मला करिअर करायचं होतं. पण आयुष्यात असं असतं की जे आपल्याला कधी कधी आवडतं ते भेटत नाही आणि जे आपल्या आयुष्यात येतं ते आपलं आयुष्य बनतं. माझी मैत्रीण सविता नेहमी कॉलेजला जाताना चल चल ना आपण कम्प्युटर लावू, चल चल. मी बोलायचं नाही का गप्पा बस, मला नाही आवडत कम्प्युटर. आणि त्याच्यानंतर जो कम्प्युटर माझ्या लाईफमध्ये आला, आज मी बिझनेस वुमन आहे. सोनम कम्प्युटर्स कालेर आणि सोनम कम्प्युटर खारबाग, तेथे माझ्या 2 ब्रँच आहेत. आणि मी एक स्कूलमध्ये टीचर देखील आहे. MA केला मी कम्प्लीट आणि जुवान इंग्लिश स्कूल कालेरमध्ये एक टीचर म्हणून आतापर्यंतही काम करते. आणि बोलायचं झालं तर खरंच 22 वर्षानंतर हे जे चेहरे काही ओळखीचे आहेत आणि काही नाही आहेत. आपले विषय इको पॉलिटिक्स आयटी पॉलिटिक्स होता, पण आमची जी गँग 3 आम्ही सर्वांमध्ये आयडी झाला, आयडीचा कॅम्प चला घुसा, NSS चला घुसा असं होतं. आणि त्याच्यामुळे नावं कोणाची लक्षात नाही आहेत, चेहरे परिचित आहेत. आणि इतक्या 22 वर्षानंतर आपण एकत्र आलो आणि असंच आपण एकत्र राहूयात असं सगळ्यांनी आज म्हणजे ठरवाच की आज भेटलो संपला गेट टुगेदर असं नाही.
ह्याच्या पुढे आपण खरंच एकत्र राहूया. शपथविधी घ्या खरंच. हा, नक्कीच. शपथविधीला पहाटे जमायला थँक्यू. आणि ज्योत्स्नाचा यथोचित असा नारायण यथोचित असा सन्मान करायचा आहे. नारायण पाटील पुरून. आणि आता सासरचं नाव ज्योत्स्ना विलास दलवी. मी विरारला राहते. मला 2 मुलगे आहेत. एक मुलगा मोठा इंजिनियरचं करतो, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, आणि एक 9thला आहे. त्याची एक्झाम चालू आहे 9वीला. तरी मला बोलला, मम्मी तू जा गेट टुगेदर, तुला म्हणजे सर्वजण भेटतील, त्याच्या निमित्त कुठे जात नाही काय नाही, तू जा. त्याच्यामुळे मी तिथे आले. आणि हा जो कार्यक्रम ठेवलाय तुम्ही, खूप म्हणजे खूपच आनंद झालाय. असंच पुढे पण करूया आपण. आणि सर्व आभार मानते. यानंतर पुढील सन्मान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते अरुणाला. अरुणाने मंचावर येऊन पुढील सन्मान करायचे आहेत. पुढील सन्मान मूर्ती आहे माझी मैत्रीण शीतल. शीतलला विनंती की तिने मंचावरती यायचं आहे आणि अरुणाने तिच्या शुभ हस्ते शीतलचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. अत्यंत अविस्मरणीय असा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि शीतलला विनंती की थोडंसंच बोल. नाही, थँक्यू कपिल. ओके रत्न, मला थँक्यू. या दोघांचे खूप 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 आभार आणि त्यांना मनापासून थँक्यू. त्यांनी एवढं छान कार्यक्रम केला आणि आपण सर्व इथे आलो, जमलो, आणि आता मजा मस्ती चालू आहे. बस काय बोलू. हा, माझं माहेरचं नाव शीतल अशोक यादव. रानाळला राहत होते मी अगोदर. आता माझं नाव शीतल विजय पवार. मी खारघरला राहते. मला 2 मुली आहेत. मोठी 8वीला आहे, छोटी 4थीला आहे. आणि माझे मिस्टर एक बिझनेसमॅन आहेत. ओके, अजून काय पाहिजे माहिती? काय सांगू? काय? हा, मी ट्युशन घेते ना, पहिल्यापासून तेच काम करते, अजूनही तेच करते, पुढेही तेच करणार आहे. सांगते ते करते, ते करणार आहे. मला फार आवडतं टीचिंगची. माझ्या मैत्रिणींनी मला विचारलं होतं बीएड करताना की आपण दोघी बीएड करूया, पण त्यावेळी काही परिस्थितीमुळे मी काही केलं नाही. ती मला खूप फोर्स करत होती आणि आता मला त्याची खूप खंत वाटते की मी तिचं का ऐकलं नाही आणि तिच्यावर का केलं नाही. ते मनामध्ये खूप खंत राहते. आता कोण बोललं आपण सगळे 40+ झालोय. या 40 मध्ये आल्यावर ना खरंच आपल्याला एक खंत वाटते की आपण काय जीवनामध्ये केलं नाही. त्याची मला फार खंत होते की मी का केलं नाही. हो अगं खरंच. मग तेच म्हणते ना, आता ह्या दोघांच्यामुळे आपल्याला एवढे सगळे परत भेटले. हे असेच आपण भेटत राहूया, प्रत्येक वर्षी करूया. सगळ्यांनी पुढाकार घ्या, सर्वांनी या, उपस्थित राहा. ओके, थँक्यू. सन्मान चिन्ह देऊन तिचा सन्मान करायचा आहे. स्वाती काळे आमची मैत्रीण. त्यानंतर स्वातीला विनंती की तिने 2 शब्द बोलावेत. सगळ्यांना नमस्कार. मी पूर्वीची स्वाती पालवे कामातघरेतली, आता स्वाती काळे खोपोलीला राहते. आणि कपिल आणि रत्नमाला यांनी हा प्रोग्राम हे केलं, ऑर्गनाईज केला, त्याबद्दल खरोखर थँक्यू. मुली आहेत ट्विन्स, ज्या 10th स्टँडर्डला आहेत आणि एक मुलगा आहे तरुण आहे 1st स्टँडर्डला. बस थँक्यू. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. शिल्पा. आणि मी अंबरनाथ वडोली गाव इथे राहते. शिल्पा श्याम म्हात्रे. मला 2 मुलं आहेत. एक 3rdला आहे, 10 वर्षाचा आहे,
आणि एक 9 वर्षाचा आहे, तो सेकंडला आहे. करोनाच्या मुळे त्यांना लेट ऍडमिशन भेटलं त्याच्यामुळे. थँक्यू. अजून काही गाणी बोलू का? माधुरी पाटील कविताने आपल्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन माधुरीचा सन्मान करायचा आहे. माधुरी बोल. अरे बोल, जाम बोलायची कॉलेजला तू. बोल आता. हा, मग आता बोलायला माझं नाव माधुरी नारायण पाटील गुंदवली आणि सासरचं नाव माधुरी पवन पाटील कालवार. मला 2 मुलं आहेत, एक 5वीला आहे आणि एक दुसरा मुलगा आहे, तो सिनियरला आहे. कपिलने मला फोन केला का आपला गेट टुगेदर आहे. मी त्याला हो बोलली, मी येईल. काही कारणास्तव सांगितलं की मला नाही जमणार. तो काय बोलला का तू नाही आली, तुम्ही मला फोन केला तर मी तुझा फोन उचलणार नाही. मी काय बोलली त्याला, तू नको उचलू, मी तुझ्या घरी येईल. तू ये बोलते. कपिलची धमकी होती. खूप जोरावर मी खरंच त्यांचा आभारी आहे रत्नमाला आणि कपिलचा. थँक्यू. वापस चालली ती रागाच्या वापस चालली ती भेटच ना आपण भाव तरी गौरव होता. नमस्कार, माझं नाव माहेरचं नाव निशा गायकवाड आणि सासरचं नाव निशा माळी. मला कपिलने आपल्या कॅम्पचा फोटो दाखवला का ही तूच आहेस का, तर मी बोलली हा मी हीच आहे. कारण मला तर बाकीचे सगळेच चेहरे अनोळखी वाटतात, म्हणजे बघितलेले आहेत पण नावं लक्षात नाही. फक्त माधुरी, कपिल आणि बाकीचे आहेत पण नावं नाही लक्षात. तर मला 2 मुलं आहेत. एक मुलगी फार्मासिस्ट आहे, म्हणजे चालू आहे तिचं, आणि मुलगा MBBS ला करतो फर्स्ट इयरला. आणि मी आरोग्य विभागात आहे. आपला विषय वेगळेच होते आणि आता माझा विषय पण वेगळाच आहे. मी प्राथमिक आरोग्य केंद्र कोण येथे आहे, सुपरवायझर म्हणून आहे. उपसरपंच डोंगे शैलेश पाटील याचा सत्कार आपला मित्र अजय सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन करते. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन करायचं आहे. नमस्कार सर्वांना. आज जी कपिल आणि रत्नमाला यांनी जी मेहनत घेतली त्याचा फल मिळाल्याचं मला असं वाटते. का आपण सर्व एकत्र आलो, एवढे वर्ष एकत्र येणं म्हणजे खूप अवघड गोष्ट होती, पण त्यांनी सार्थ करून दाखवलेलं आहे. मी आमच्या गावाचा उपसरपंच आहे आणि मी जेव्हा इलेक्शन लढलो होतो तेव्हा एका मताने निवडून आलो होतो. आणि मैत्रीचं बोलू का मैत्रीबद्दल? बघा, आता गेल्या वर्षी आमच्या गाड्या मैदानाला दिल्या होत्या खारबावच्या. तेव्हा आमच्या गाड्या 3 महिने जमा झाल्या फॉरेस्टमध्ये. त्यावेळेस आम्ही खूप प्रयत्न केले पण आमच्या गाड्या सुटल्या नाही आणि आम्ही जवळजवळ खूप प्रॉब्लेममध्ये पण आलो होतो मी. आणि गाड्या जेव्हा बालेमामा उल्लेख करतो का मी, बालेमामाने फक्त एक कॉल केला आणि आमच्या गाड्या सर्व 11च्या 11 गाड्या सुटल्या. त्याच्यानंतर मी सुधीर शेठला फोन केला का शेठ बरं मी खूप प्रॉब्लेममध्ये आलेलं आहे, गाड्या पण जमा आहेत, सर्व प्रॉब्लेम चालू आहेत. त्याने सांगितलं ऑफिसला उद्या नको येऊ, परवा आहे. परवा मला बोलवला आणि परवाच्या परवा माझ्या गाड्या चालू केल्या या माणसाने. म्हणून दोस्ती काय आहे ती मी सुधीर शेठकडून शिकलेलं आहे. आणि सर्वांनी दोस्ती जपा. आणि वैभव बाजूला आहेत, त्यांनी पण मला खूप मदत केली, खूप म्हणजे खूप. कुठे पण प्रॉब्लेम आला ना वैभव मला सांगे भाऊ बघा बरोबर आहे करून घ्या, म्हणजे हाय ते बोलायचं आहे. खरोखर सर्व एकत्र आले, चांगलं वाटतं. धन्यवाद शैलेश. त्यानंतर आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करायचा आहे.
जोडलाय सोय अरे नाहीये काय असं नक्कीच आपण मी काय होतो डान्स गाणी हे नक्कीच होऊ नक्कीच करू. आता आपला पहिला जो आहे ना त्याच्यानंतर आपण एक मोठा करू खूप मोठा करू. आता पहिल्या याच्यामध्ये 2 मिनिट आता माईक माझ्या हातात आता तू बोलशील तर मी काय बोलू असं आहे. मग मी काय होतं आता जी काय आता एवढी मंडळी आहेत आणि आपल्याला बघून बाकीचे सगळे प्रेरित होतील आणि त्यांना आता थोडीशी खंत वाटेल का यार आम्ही पण आलो असतो बरं झालं असतो. तर मला असं वाटतं आता ही जी काय आपली 50-60 लोक आहेत मला वाटतं पुढच्या ह्याच्यामध्ये आपण 150 तरी झालो पाहिजे. आणू कोणचे तरी हा म्हणजे ज्यांचे मिस्टर हा बायका पोरं आणा आणि बायका पोरं आपली जाणार आपापली हा आपापा असली नाहीतर माझ्या पहिली माझ्या अंगातच खोड असेल. हे बघ माणसाने नेहमी जवान राहावं आणि तुमचं कसं असतं माहिती का शरीर थकत जातो ओके मन मात्र तोच असतो. आणि हे इथं आपण जे जमलोय हा याचंच एक उदाहरण आहे की आपण मनाने तरुण आहोत ओके. आणि म्हणजे आपण इथं येण्याचा एकच विषय आहे की आपण कुठेतरी आपला जो हरवलेला लहानपण किंवा बालपण तो परत आपल्याला मिळेल या एका उद्दिष्टाने आपण इथं आलेलो आहोत. आणि खरं म्हणजे मी म्हणजे काल रात्री ठरवलं की जायचं की नाही. कपिलने मला फोन केला होता तसा तू पाहिजे म्हणून की हां मेसेज वगैरे आले त्याचे 50-50 चालू होतं मनामध्ये जाऊ का नको म्हणजे ऑलरेडी असं झालं की वर्षभरापूर्वी म्हणजे आत्ता फेब्रुवारीमध्ये वर्ष होतात माझी मोठी ताई एक्सपायर झाली आणि तिच्या जाण्याने मला खूपच म्हणजे बाबा गेले बाबाच्या नंतर ताई गेली 2 माणसं माझ्या आयुष्यातून गेली. त्याच्यामुळे मला खूप म्हणजे असं घाईवरून आलं. पण रात्रभर मी विचार केला मी मिसेसला पण सांगितलं की मी जाऊ का नको. ती सांगते की तू पुन्हा आयुष्य आपला पुन्हा नाही आहे आपल्याकडे आणि हा वेळ पण आपल्याकडे नाही आहे. आपण इकडे एकत्र आलोय याचा कारण असं आहे की कुठेतरी आपण आपल्या हरवलेली जी शेवटी तो गाणं आहे नाही का हरवलेली पाखरं ती बोलण्यापेक्षा मला वाटतं ते आपण एकत्र आलेली बरं आहे. कारण पाखरं कुठं हरवलेली नाही आहेत पाखरं फक्त संसारात गुंतल्यात आणि पाखरांना चिलीपिली झाल्या बरोबर का नाही. आणि हा घरट्यांच्या काड्या वगैरे तुटलेल्या आहेत त्याच्यामुळे पाखरं कुठे हरवलेली नाही पाखरं तीच आहेत. फक्त एवढंच आहे की आपल्याला कुठंतरी एक निमित्त हवंय की प्रत्येकाने एकत्र येण्यासाठी आणि प्रत्येक जण शोधतोय फक्त तो निमित्त म्हणजे इथं एकत्र आणण्याचा जो योग आहे. कपिलने ठरवला रत्न सगळे हरवलेले हे रत्न होते ते एका मालेमध्ये पुरले ती रत्नमाला बरोबर ना. जहा खरंच म्हणजे बोलायचं असतं की प्रत्येक जण आता मी माझा विषय म्हणजे मी उलट्या प्रवाहाचा माणूस कॉलेजला उलट्या प्रवाहाचा माणूस हा उलटा चालायचो हा कारण माझा विषय होता इंग्लिश लिटरेचर. हे बऱ्याच जणांना माहिती नव्हतं आणि लवकर माझे लेक्चर आटोपले का मला एकच काम होतं की तुमच्यामध्ये येऊन धिंगाणा घालायचा असं होतं. म्हणजे कोणाला जास्त माझे विषय वगैरे माहिती नव्हतं आणि माझं फक्त आर्ट्सवाले नव्हते तर कॉमर्समध्ये पण तोच कांड होता आणि सायन्सवाल्यांमध्ये सुद्धा तोच कांड होता. तुम्ही सगळे कॉलेजमधून गेल्यानंतर मी MA ला ॲडमिशन MA केला आणि MA मध्ये MA वाले राहिले बाजूला आणि माझ्या 11वी-12वीचे मित्र मैत्रिणी होत्या त्यांच्यामध्ये पण राहिलो. मला माहिती नाही मी किती वर्ष कॉलेजला होतो. कॉलेज संपल्यानंतर सुद्धा 1 वर्ष अजून मी कॉलेजला होतो. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की प्रत्येक वेळेस आनंद घेत राहायचा. आणि जसं आता शेवटी प्रत्येकाच्या त्या काळामध्ये प्रत्येकाच्या परिस्थित्या वेगवेगळ्या होत्या. कोणाची चांगली होती कोणाची कशी होती परिस्थितीने सगळ्यांना सगळं शिकवलं. आणि कोणीतरी आता बरेचसे आपली मंडळी इथे येऊन सांगितले की मी तो ह्यामध्ये आहे मी त्या खात्यामध्ये आहे कोणी ह्या पदावर आहे. हा माझ्यासमोर एवढा मोठा माणूस आहे. माणूस जरी मोठा असला तरी एक मैत्रीच्या दुनियातला एक सच्चा राजा आहे लक्षात ठेवा सुधीर म्हात्रे. त्याच्या मैत्रीला तोडत नाही आहे म्हणजे सगळ्यांना सामावून घेणारा असा एक मोठा गोवर्धन पर्वत आहे ना जे आहे ते बोलायला गेलं तर खूप आहे. आणि आता बोलायला आपल्या कारण बरेच लोकांचे सत्कार बाकी आहेत आणि रत्नमाला पण सांगतात बस झाला तुझा बस झाला आता
है ना. आणि कॉलेजच्या आठवणी खूप गोड. तुमच्यासारखी जी मंडळी होती, बरीच जण मला ओळखत नसते. नाही, हाच वाक्य पाहिजे होता मला. बघ सविता मला ओळखत नाहीये, तिने हात वरती केला. गेला ओके. हा तर हे बघा, तू कंटाळला का आता? कधी मला माईक घे. हा ओके ठीक आहे. तर जास्त मी बोलत नाही आहे, म्हणजे बोलत असं जास्त तरी पण बोलत नाही आहे. मला एकच बोलायचं आहे, सगळेजण आपण इथं बसलो पण एक या आपल्या याच्यावरती बॅनरवरती एक मस्त वाक्य लिहिलं की आपल्या सावलीपासून आपणच शिकावं, कधी लहान तर कधी मोठं होऊन जागावं, शेवटी काय घेऊन जाणार आपण, म्हणून आयुष्यभर मैत्रीचं रोपट्या असंच जातं. ओके. तर सगळ्यांनी खूप छान. काय बोलता? अच्छा, कॉलेज संपल्यानंतर म्हणजे माझं प्रोफेशन वेगळं होतं आणि माझ्या इच्छाही वेगळ्या होत्या. पण अनावधानाने बोलतात, आपलं जे गाणं आहे नाही का, मगर येतो कोई न जाणे, म्हणजे अरे गाणं तेच आहे ना, समजतं तुला आता. पापा कहते बडा नाम करेगा मगर कोई न जाणे. आपलं आयुष्य कुठं कोणाला घेऊन जाणार हे आपल्याला माहिती नसतं. ते आपण आयुष्यामध्ये ठरवतो एक आणि जातो एक. जसा भावना पण आता बोलली की मी ठरवलं होतं वेगळं आणि झालं वेगळं, आणि माझंही प्रोफेशन वेगळं किंवा माझ्या गोष्टी वेगळ्या होत्या. परंतु मी चुकून टीचर झालो बाय मिस्टेक. हा, दिसायला चिटर आहे पण बाय प्रोफेशन टीचर आहे. हा, बाय प्रोफेशन टीचर आहे. आणि माझे 12वी पर्यंत क्लासेस आहेत, 8वी ते 12वी क्लासेस आहेत. माझे प्री प्रायमरी स्कूल आहे आणि ती मिसेस सांभाळते. ओके. आणि सांगायचं गर्व आहे, मला एकच मिसेस आहे. नाही, बरीच जणांनी सांगितलं मला 2 पोरं, तसं मीही गर्वाने सांगायला पाहिजे ना. आणि मला एकच मुलगा आहे आणि तो आता 9वीला आहे. ओके. बाकी जास्त काय म्हणजे बोलावं असं खूप आहे पण बोलू नये माणसाने, कारण बऱ्याच जणांना आता ऊन लागत आहे, त्याच्यामुळे सांगितलं बस झाला तुझा. ओके चालेल, धन्यवाद. नाही नक्की बोलू. मी काय बोलतो, हॅलो. तर आपण नक्कीच बोलूया. पुढच्या वर्षी याच्यापेक्षा मोठा आपला कार्यक्रम झाला पाहिजे. ओके, लवकरच करूया आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी भरभरून बोलूया खरंच आणि व्यक्त होऊया सगळे. आणि खूप छान ग्रुप आहे आपला. आणि आता मित्र मैत्रिणी आहेत, कोणी कोणाला आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या मध्ये दुःख आहेच, कोणी सुखी नाहीये कुठंतरी. ओके. तर मला काय वाटतं की प्रत्येकाने तुमचे मित्र मैत्री, आता सगळ्यांचे चेहरे बघितले, कोणी आता बोलू नका की मी कोणाला ओळखत नव्हती आणि ओळखत नव्हतो. आता सगळ्यांना ओळखा आणि प्रत्येकाने व्यक्त व्हा. कारण काय होतं की आयुष्यामध्ये सगळ्यांना प्रेशर आल्यानंतर बरेचसे कोणी डिप्रेशन मध्ये जातो. नका जाऊ रे यार, मित्र आहेत आणि मित्राचा जो नाता आहे ना हा रक्ताच्या पलीकडचा नाता आहे. आपले भले नातेवाईक आपल्या सोबत नसतात पण आपला मित्र मैत्रीण आपल्या, तुम्ही ते सरळ सांगतात की मला अर्ध्या रात्रीवर फोन कर, असे हे मित्रच म्हणू शकतात. हे लक्षात घ्या, नातेवाईक म्हणू शकत नाही. नातेवाईक फक्त तुमची परिस्थिती बघत असतो की तुमची काय स्थिती आहे आणि परिस्थिती बघणारा फक्त मित्रच असतो. म्हणून मित्रांना फोन करा, मित्रांमध्ये व्यक्त व्हा. त्याला एक मित्र कोणीही असू द्या हे लक्षात घ्या, फोन करा, बाबा मला हा टेन्शन आहे, मला हा दुःख आहे, व्यक्त कोणी कुठलाही निर्णय घेऊ नका आणि सगळे सुखी राहा, खुश राहा. ओके. येणाऱ्या मकर संक्रांतीला तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तुमचं आयुष्य गोड व्हावं. धन्यवाद. हो ना मित्रांनो, खरोखरच पुन्हा एकदा बोलतो, पहिलाच मी स्पीच दिली होती, मला असं वाटते, पण परत मी आलोय. 2च गोष्ट सांगेन मी फक्त, ते पण आपल्या मित्रांसाठीच मी आलेलो आहे, त्यांच्याबद्दल मला बोलायचं होतं. तसं सांगायला गेलं तर मैत्रीसाठीच आपण जमलेलो आहे. तर मला वाटतं ते माधुरी आणि मी, आम्ही बालवाडीपासून एकत्र ते 15वी पर्यंत, बरोबर आहे. त्याच्यानंतर सविता झाली, सचिन झाला, आम्ही 8वी पासून तर 15वी पर्यंत असे बरेच जणी आहेत. आणि शिल्पा असेल किंवा अजून बरेच जण मित्र आहेत. आणि त्यानंतर मला असं वाटत नाही का मी फक्त मुली सोडल्या तर माझे मित्र कुठे माझ्यापासून लांब गेल्यात. जवळजवळ याच्यातले 70% मित्र हे आम्ही अटॅचमध्ये आहे. गोरख झाला, सुनील झाला, अजय झाला, शैलेश झाला, मनीष झाला, हे सर्व मंडळी. कपिल तर तुझा तर थँक्सच आहे मित्रा, तू सर्वांना जमा केलं म्हणजे तुझ्यासाठी खूप खरोखर तुला धन्यवाद देतो मनापासून. एकच सांगेन की खरोखरच मी तुम्हाला पहिले पण सांगितलं की मला एक मुलगा आणि मुलगी आहे. पण मी सांगायचं राहिलं तुम्हाला की मुलगी आहे पण माझा लवकर जरा लग्न झालेला, लव्ह मॅरेज मुला, म्हणून हा. पण माझी मुलगी ही मोठी आहे आणि ती फर्स्ट इयर MBBS DY पाटीलला आहे. हा. आणि ते खरोखर मला एक कुठेतरी
खूप छान वाटते. तुम्हाला माहित असेल कदाचित मी अभ्यासात एवढा हुशार नव्हतो, मी एव्हरेजच होतो हा, पण मी माझ्या मुलीला MBBS करतो याचं मला खूप बरा समाधान वाटते. कारण मुली ही मला माहितच होता का आपण जरी माझा बॅकग्राऊंड खूप मोठा असला पॉलिटिशियन प्लस बिझनेसमॅन, पण मला माझ्या मुलीला स्वतःच्या पायावरती उभा करायचा होता, तिचा प्रोफेशन करायचा होता. तर ती मुलगी मुलीला खूप शिकवत नाही किंवा तिला बाहेर पाठवत नाही, ही कुठेतरी नको, कारण येणारे जनरेशन हे वेगळं असणार आहे. त्या माध्यमातून मी बोललो मुलगा तर राहणारच आहे, पण तुझा पण स्वतःचा एक प्रोफेशन असलाच पाहिजे. तू कुठे लग्न करून जरी मोठ्या घरात गेली तरी तुझी स्वतःची ओळख असणं जरुरी आहे. म्हणून तिला मोटिवेट करत तिला मी त्या लेवलला नेलंय. आणि मी परत एकदा येण्याचं एक कारण आहे की खूप छान वाटले आणि एवढा मित्र एवढ्या वर्षांनी भेटल्यानंतर खूप आनंद वाटला. पण एकच गोष्टीची खंत वाटली मला की माझा निम्मे ग्रुप नाहीये इथे, बरोबर आहे. तर मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं असेल का मी कोण आहे, फक्त मी माझं नाव सांगितलं इथं तुम्हाला, पण मी कोणाचा मुलगा किंवा कोणाचा पुतणी आहे, माझ्या काकांचं नाव नाही घेतलं. बाळासाहेब जे खासदार आहेत त्यांचं देखील सुरुवातीला मी नाव नव्हतं घेतले, तर ते माझे काका आहेत, कारण मला इथं राजकारण नाही आणायचं होतं. पण हा आपला अर्धा ग्रुपची मुले जी मला कुठेतरी माझ्या डोळ्यातून अश्रू आला का जे ज्यांच्याकडे आपण बालपण काढले 8वी पासून तर 15वी पर्यंत जी मुलं सर्वांना माहित आहेत कोण कोण राहिले ते, तर त्या मित्राला मी आवर्जून सांगेल की या ग्रुपमध्ये फक्त मैत्रीच ठेवा, राजकारण नका ठेवू. या राजकारणामुळे फक्त आपण इथे नाहीये ते खूप वाईट वाटते. कारण त्या काळात आपण कुठे होतो, कसा होतो, कोणी कोणासाठी काय केले, कसे दिवस काढल्यात, एकमेकाच्या ताटात जेवलोय, खाल्लेलो आहेत आपण एकमेकासाठी. एकाने कोणी माझी ट्युशनची फी भरले तर मी त्याची शाळेची फी भरले, तर कोणी त्याच्या नाश्त्याचं बिल भरले, तर कोणी माझ्या जेवणाचं बिल भरलेलं असेल. आपण एकमेकाने असे दिवस काढून आपण या लेवलला आलेलो आहे. आणि आता आल्यानंतर जेव्हा हे दिवस येतात तेव्हा इथे या आपण या स्टेजवरती किंवा या ग्रुपमध्ये नाही आहेत आपण, याची मला खूप खूप खंत वाटते. मला त्यांची आठवण येते, मी त्यांना मिस करतोय. परत एकदा या स्पीचच्या माध्यमातून त्यांना सर्वांना सांगतोय, माझ्या मित्रांना, जीवाभावाच्या मित्रांना, राजकारण पूर्ण बाजूला ठेवा. मित्रांनो, मी पण कुठल्या लेवलला आहे पण मला त्याच्यात काहीच लेणं देणं नाही, राजकारण बाजूलाच ठेवा. फक्त मैत्री आणि मैत्री जपा आणि पुढच्या गेट टुगेदरला तुम्ही सर्वत्र इथे असाल याचीच मला अपेक्षा आहे. बस एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. उत्कृष्ट कबड्डीपट्टू याचा सत्कार करतील मी ज्ञानेश्वर भाऊ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सुनीलचा सत्कार करायचा आहे. नमस्कार मित्रांनो, आता जवळजवळ सर्वांनीच स्पीच दिलेला आहे. आपण जवळजवळ आता 20-22 वर्षानंतर भेटतो. कॉलेजच्या जीवनाचा आनंद आणि त्याच्यानंतर कॉलेज गेल्यानंतरचा हा जो माहोल प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळा होता. त्याच्यामुळे जुन्या आठवणींना उजाला देण्यासाठी आपण इथं एकत्र जमलेलो. त्याच्यामुळे आता ह्या प्रोग्रामसाठी आम्ही जवळजवळ 2 वर्षापासून प्रत्येकाला सांगत आहोत आपण गेट टुगेदर घेऊया, आपण एकत्र जमूया. पण तेवढा काही सपोर्ट किंवा कोणाचा प्रोत्साहन मिळाला नाही. तर ह्या निमित्ताने म्हणजे मागच्या 2-3 महिन्यानंतर आम्ही जास्त त्याला कपिला फोर्स केला. त्याच्यामध्ये त्यांनी जास्त उत्साह दाखवला. त्याच्यानंतर मुलीमध्ये रत्नमाला झाला. त्यांनी त्या मुलींचा ग्रुप तयार केला. त्यांना सांगितल्यानंतर त्याही जमा झाल्या. त्याच्यानंतर आपण इथं एकत्र आलो. एकत्र आल्यानंतर म्हणजे आता एवढ्या वर्षानंतर काही काहींचे चेहरे ओळखीचे वाटतात, काही काहींचे नाही ओळखत. त्याच्यामुळे आपण इथं जमलो. या आपल्या सुख दुःखात प्रत्येकाला प्रपंच आहे. प्रपंच सोडून सांभाळून सुद्धा तुम्ही इथं वेळात वेळ काढून आल्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद. बाबा पोरीला घे ना आता माझी झाली. थोडक्यात त्यासाठी सर्वांचा थँक्स. काय काढ आहे ते बी मध्ये होतं ना, काढ ना याच मागलं. धन्यवाद.
चार शब्द थोडक्यात टेंबवली जवळ असून निघाला मी माझ्या वैयक्तिक कारणामुळे म्हणजे मला जास्त त्रास असल्यामुळे स्पॉन्डराईज आणि सायटिकाचा त्याच्यामुळे माझं दवाखान्याचं हे असल्यामुळे मला नेहमी जायला त्याच्यामुळे मी लेट आलो आज आणि मी कॅन्सलच केलं होतं पण नरेश गोराटकर आणि धनंजयने म्हणजे फोन करून सांगितलं का तुला काय पण असेल तरी ट्रीटमेंट करून तू ये त्यासाठी मी आलो थँक्यू. प्रेमनाथने आपलं मोलाचं जे सहकार्य केलं आहे गेट टुगेदर साठी. जाऊ का नाही पक्का टाइम देता नाही तर. माझं नाव प्रेमनाथ बाळाराम पाटील खारबाव. विषय RD इको RD आणि विसरलो ना जरा. तुमच्यासारखा माझा पण तसंच आहे. इको RD घेऊन मी सिव्हिल इंजिनियर झालोय. ओके तर आता तुम्ही सगळे भेटले आनंद वाटला पण कधी कधी दुःख पण झाला काही वेळेला. म्हणजे सांगतो तुम्हाला सतीशच्या भावाच्या घरचं काम मी केलं पूजेच्या ठिकाणी. तो माझ्या बाजूला बसलेला पण मला त्याला आवाज द्यायला अवघडल्यासारखं होतं का. मी त्याला आवाज देईन तो मला ओळखेल का नाही ओळखेल. तर असं बरेच ठिकाणी होते. आपले मित्र आपल्याला दिसतात भेटतात पण आपल्याला अशी भीती वाटते का आपण त्याला ओळख दाखवली तो काय सांगेल तो काय बोलतो ओळख दाखवेल का नाही. परत हा संदीप आहे. संदीपच्या घराशेजारी पण माझा काम चालू होता. मी त्याच्या घराशेजारी यायचो तो मला 2-4 वेळा दिसला पण तीच परिस्थिती माझा सध्याचा. मी कमीत कमी 17 वर्ष कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये सर्व्हिस केली. हिरानंदानी रुस्तमजी टाटा हाऊसिंग अशा कंपनीमध्ये मी सर्व्हिसला होतो पण सर्व्हिसमध्ये माझा काय मन लागत नव्हता. त्याच्यामुळे मी सर्व्हिस क्विट केली आणि स्वतःचा इंटिरियरचा कम सिव्हिलचा माझा व्यवसाय आहे पद्धतशीरपणे रन करतो. आणि अजून काहीतरी बोलायचं होतं विसरलो तसा. वैभव माझा लहानपणापासूनचा मित्र आहे. त्यांनी वयाच्या 9व्या वर्षी मला रमी खेळायला शिकवलंय. नाही दारू आम्ही पित नाही खायचं काम फिट करतो. आणि वैभव असा व्यक्ती आहे का तो कधीच 2 व्हीलर म्हणजे बाईक चालवत नाही तो ऍक्टिव्हाच चालवतो. आम्ही त्याला सांगतो वैभव यार तुला ऍक्टिव्हा बरी जमते आम्हाला नाही जमत. तो हो ना रे मी चालवतो कोणी पण घेऊन जातो आणि काय करतो घेऊन टोकून आणतो. सांगतो अरे ठोकली गाडी. आता मी पण घेऊन गेलो तसंच सांगतो वैभव ठोकली गाडी बघ जरा काय असेल तर बघून घे. तर ठीक आहे तुम्हाला सगळ्यांना भेटून मला आनंद वाटला. बरीचशी आता ही माधुरी ही पण दिसायची मला हिच्या घरात जाऊन माझं काम चालू असायचा भांडी घासत असायची नेहमी. तर आता काय माधुरी आता ही तर एवढी जवळची होती आम्हाला आमच्या ग्रुप मधली तरी तिने कधी मला ओळख दाखवला. तिला वाटलं बाबा चहा पाणी द्यायला लागेल जाऊन आमचे लांब चालले. शोभा भेटायची मला माझ्या रिलेशन मध्ये तिचा लग्न झाले. तिचा हे बघून मला तर आनंद वाटला का वर्गातल्या वर्गात कोणाचा तरी जमला जरा बरा वाटला. ते काय असेल कसं असेल असून ते पण कोणता तरी जमला. ठीक आहे हा बाकी सगळं चला बाकी जास्त काही बोलत नाही मी मागच्या 3 वर्षापासून याच्यामध्ये इंटेरियर लाईन मध्ये उतरलो. मी गेल्या वर्षी जून अंदुरकीला एक काम करत होतो. 6 महिने मी एकाच्या घरी काम केला. मला असं वाटत होता हा माणूस जरा माझ्या काहीतरी ओळखीचा वाटतो बहुतेक कॉलेजचा असेल का नसेल. 6 महिन्यानंतर समजला आपल्या वर्गातला पोरगा आहे RD इको RD वालाच आहे. पण त्याचा आणि माझा पण असा होता मी पण फुल टाइम कॉलेजला जात नव्हतो आणि तो पण जात नव्हता. या ग्रुपमध्ये मला जो ऍड करणारा किरण गवली आहे त्यांनी मला या ग्रुपमध्ये ऍड केला. एक दिवशी टाईलच्या दुकानात गेलो तो मंगेश भोईर आणि मी किरण आला. किरण त्याला आवाज दिला तर त्याचा हवा झाला. तर मला काय रे किरण तू याला कसा ओळखतो. कॉलेजचा मित्र आहे माझा. मी कुठे होतो मला तुझ्या कॉलेजचा मित्र तर मी कुठे होतो. तो तर नाही वर्गातला आहे. तुमचे विषय कोणते बोलते इको RD. धन्यवाद बरं आहे बरं माझा पण इको RD. तुझी माझी भेट नाही कधी बोलणार नाही काय नाही म्हणजे
विसरलो, अक्षरशः आपण विसरलो एकमेकाला. हे बरीचशी मंडळी जे आपण एकमेकाच्या आजूबाजून जरी गेलो असेल तरी आपण लिमिटेड लोक, समजा सचिन झाला किंवा ते मगन झाला, रणजित, हे लोक भेटलेच तिथं आपण समजा ओळखले. काही लोक आपले जरा लांब आहेत पण त्यांनी पण आता परत काय माझा चकन मगन झाला. चला आता बस क्लासमध्ये शेलारमध्ये अग्रेसर असे नाव रणजित भोईर, क्लासेस सर्वांना नमस्कार. नमस्कार. हसताय ना, हसायलाच पाहिजे. मी रणजित भोईर, रणजित बैलाम भोईर, 2006 साली मी BEd केलं. त्यामागचा उद्देश असा आहे की मी 12वी झाल्यानंतर माझ्या गावात क्लास ओपन केली. या क्लासच्या माध्यमातून मी अनेक विद्यार्थी आजपर्यंत माझ्या गावात घडवत आहे आणि या माध्यमातूनच मी 2006ला BEd केलं आणि BEd केल्यानंतर लगेचच मला जॉब मिळाला माझ्या गावातच शेलारमध्ये आणि तिथून माझं प्रमोशन केलं 2007ला मुख्याध्यापक या पोस्टिंगसाठी. मी 2007 ते 2017 पर्यंत मुख्याध्यापक म्हणून एका नवीन शाळेवर नवीन शिक्षक आणि नवीन मुख्याध्यापक म्हणून काम केलं. ती शाळा चिंचवलीची सरस्वती विद्यालय चिंचवली. या शाळेची रूपरेषा मी माझ्या कारकिर्दीत बदलून टाकली आणि 2017ला काही कारणास्तव मी माझ्या पदाचा राजीनामा दिला. 2022ला माझी बदली आता माझ्या शेलार गावामध्ये झालेली आहे. तुर्तास चिंचवलीसाठी शिक्षक नसल्या कारणाने मी अजून तिथेच कार्यरत आहे, पुन्हा तिथेच आहे काही कारणास्तव. पण तरीही येत्या जूनमध्ये पुन्हा माझं ट्रान्सफर शेलार गावामध्ये होणार आहे, ते थेट रिटायरमेंट पर्यंत. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, शिक्षण हे कधीच वाया जात नाही आणि अतिशय कठीण परिस्थितीमध्ये मी शिक्षण घेतलं. शिक्षणाला खूप व्हॅल्यू दिलं. सध्याच्या स्थितीमध्ये सांगायचं झालं तर मी भिवंडी तालुका शिक्षक सेनेचा अध्यक्ष आहे आणि या शिक्षक सेनेच्या अध्यक्षामार्फत अनेक शिक्षकांची कामं मी करत आहे आणि देवकरा आणखीन काही शिक्षकांची कामं माझ्याकडनं होत. अनेक मराठी हायस्कूलमध्ये माध्यमिक शाळेमध्ये माझं नाव, माझा चेहरा प्रत्येकाला माहिती आहे. मी आमच्या आमदार साहेब ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांच्या मार्फत मी अनेक शिक्षकांची कामं करत आहोत आणि पुढेही करत राहणार. शिक्षण हे कधीच वाया जाणार नाही आहे. माझं ड्रीम, माझं स्वप्न आहे की मी वर्षाला जवळजवळ 7 पुस्तकं वाचन करतो आणि प्रत्येकाने पुस्तकं वाचन करावं असं मला असं वाटते. पुस्तकातून आपल्याला ज्ञान मिळतो, पुस्तकातून आपल्याला जग मिळतो आणि पुस्तकातूनच आपल्याला तुमच्यासारखे सर्व मित्र मिळतात. ज्या दिवशी गेट टुगेदर साठी मला कॉल आला, योगायोगाने माझी अपॉइंटमेंट होती नांदेडला. आपल्या भिवंडी तालुक्यातील मी काही शिक्षकांची नेमणूक केली होती सत्कारासाठी आणि त्या शिक्षकाने आवर्जून सांगितलं की भोईर सर तुम्हाला यावंच लागेल आणि तुम्हाला येणं गरजेचं आहे कारण की तुम्ही आमच्या नावाची शिफारस केलेली आहे आणि महाराष्ट्र राज्य पुरस्कार हा तुमच्यामुळे आम्हाला मिळत आहे. मी त्यांना रिक्वेस्ट केली की 2 दिवस मी तुम्हाला देऊ शकतो, 4 ते 5 दिवस मी नाही देऊ शकत आणि ते गुरुवारी निघून गेले. म्हणून मी आज इथे आपल्यासाठी, आपल्या सर्वांसाठी उपलब्ध झालेला आहे. माझी क्लास आज ही चालू आहे. मी माझ्या मिसेसला डबल BEd केलेला आहे आणि ती आता क्लास उत्तमरित्या सांभाळत आहे. माझ्या शेलार गावातील असा एकही घर नाही की त्या घरातला विद्यार्थी हा माझ्या हाताकडून शिकलेला नाही. शेलार गावातील कोणत्याही घरात पाटील असो, वारगडे असो, भोईर असो, कोणतेही किंवा गुंडलकर असो, अनेक जाती धर्माचे विद्यार्थी माझ्या क्लासमध्ये शिकत आहेत आणि पुढेही त्याला मी शिकवत राहील. समाजसेवेच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर मी माझ्या गावामध्ये ध्येय स्फूर्ती प्रतिष्ठान या मार्फत गेले 16 वर्ष आम्ही किल्ले सजावट स्पर्धा आयोजित करतो. यामागचं उद्दिष्ट असं आहे की मुलांना महाराजांचं, माझा आदर्श आहे छत्रपती शिवाजी महाराज,
मी यांच्या आदर्शाने, यांच्या चरित्राने, त्याचं चरित्र वाचल्यानंतर मला असं वाटलं की आपणही काहीतरी करू शकतो आणि त्यामार्फत ध्येय स्फूर्ती प्रतिष्ठान शेलार, तुम्ही युट्यूब गुगलवर बघितलं तर तुम्हाला सापडेल, गेले 16 वर्षापासून भव्य दिव्य अशी किल्ले सजावट स्पर्धा आमच्या गावात आम्ही आयोजित करतोय आणि या किल्ले सजावट स्पर्धेसाठी बाहेरचे परीक्षक म्हणून पुण्यापासून अनेक लोक, पुणे मुंबईपासून अनेक लोक पाहायला येतात आणि ते परीक्षण करत असतात. मागच्या वर्षी आमच्या गावातील 10 किल्ले हे मुंबईला आझाद मैदानावर त्यांनी रूपरेषा आकारली होती आणि त्यातही त्यांचा नंबर आलेला आणि ते सुद्धा टीव्हीवर न्यूज चॅनलवर दाखवण्यात आले होते. आणखी एक उद्दिष्ट असं आहे, आमच्या गावातले पाटील साहेब हे दरवर्षी जे किल्ले स्पर्धेमध्ये सहभागी होणारे जेवढे स्पर्धक आहेत या सर्वांना एका किल्ले दर्शनासाठी घेऊन जातात त्यांच्या स्वखर्चाने आणि त्यामार्फत आज माझ्या गावातील अनेक मुलांना किल्ल्यांची माहिती ही तोंडपाठ आहे. तुम्ही कोणताही किल्ला त्यांना सांगा, कोणत्याही किल्ल्याचं नाव त्यांच्या समोर तुम्ही उच्चारा, तुम्हाला हुबेहूब इतिहास, महाराजांचा पूर्ण इतिहास ते तुम्हाला सांगू इच्छितात. कारण की यामागचं एकच आमचं ध्येय आणि उद्दिष्ट होतं की महाराजांची प्रतिमा, महाराजांचा इतिहास हा घराघरामध्ये पोहोचला पाहिजे. जे विद्यार्थी दिवाळीच्या सुट्टीमध्ये फटाके वाजवतात ते विद्यार्थी फटाके न वाजवता फक्त आणि फक्त त्याने महाराजांचं जे चरित्र आहे, महाराजांचा जो इतिहास आहे तो आपण अबाधित ठेवला पाहिजे. 16व्या वर्षी रामेश्वराच्या मंदिरात शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे काही नसताना त्यांनी विश्व स्थापन केले असे छत्रपती शिवाजी महाराज, मला वाटतं त्यांचा इतिहास हा फक्त 34च्या पुस्तकामध्ये आहे. त्याच्यानंतर त्यांचा इतिहास कुठेच अभ्यासाला मिळत नाही. ही दुःखाची आणि खूप खंताची गोष्ट आहे. एका व्यक्तीने अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये स्वराज्याची स्थापना करून आपल्या जगात, आपल्या देशात नाही तर जगामध्ये ज्यांची नाव लौकिक आहे असे माझे छत्रपती शिवाजी महाराज हे या जन्मभूमीत जन्मलेले आहेत. अवघ्या 50 वर्षामध्ये त्याने जो इतिहास घडवला तो इतिहास 350 वर्षानंतर सुद्धा आपण त्याचा अभ्यास करतो आणि त्यांची नीती, त्यांची योजना, त्यांचा अभ्यास आपण आजही अभ्यास करत आहोत आणि करायला हवंय. अशा अनेक पुस्तकं आहेत ज्या पुस्तकांच्या मार्फत मी सांगू इच्छितो. वेळ असेल तर मी आणखी एक छोटं उदाहरण घेतो. एक फक्त उदाहरण घेतो, बोलू द्या. आज कॉलेजच्या आठवड्यामध्ये सांगा. एक फक्त उदाहरण घेतो. संस्कार काय असतात, एक आई आपल्या मुलाला कसे घडवू शकतो, एक छोटस उदाहरण जस्ट मी वाचलेल्या एका पुस्तकामधलं तुम्हाला उदाहरण देतो. खूप सारं बोलण्यासारखं आहे. मी अनेक पुस्तकं वाचतोय, वाचन चालू आहे. वर्षाला 7 पुस्तकं. माझा मत आहे प्रत्येकाने पुस्तक वाचावं. रोज 2 पानं वाचली तरी पुरेसं आहे. आणि माझी स्टाईल आहे, मी जेव्हा वर्गात जातो मुलांच्या समोर तेव्हा मुलांना हेच विचारतो, हसताय ना, खुश आहेत ना, मजा वाटते ना. आणि तिथून माझी सुरुवात होती शिकवण्याची. मी तसं दिसायला खूप स्ट्रिक्ट पण आहे आणि खूप शांत पण आहे. मुलांना मी कधी कधी नाचून पण शिकवतोय, त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांना मी शिकवत असतोय. त्यामुळे मी मुलांचा खूप लाडका आहे. खूप त्याला त्यांच्या स्टाईलमध्ये, त्यांच्या मोबाईल हाताळण्यापासून तर घरात खोटे बोलण्यापासून सगळ्या ऍक्टिंग त्याला मी करून दाखवतोय आणि त्यामुळं मुलांना ते खूप आवडतोय. एक उदाहरण देतो आणि थांबतोय. सर्वांना मला वाटतं वेळ झालेली, आपली खूपच वेळ झालेली आहे. एक दिवस आपण थोडं उशिरा जेवण करूया. एक छोटस उदाहरण देतो. एक लहान मुलगा असतो, त्याला शाळेत टाकलं जातंय आणि टाकल्यानंतर 2 दिवसात त्याच्याकडे एक चिठ्ठी लिहून दिली जाते त्याच्या शाळेतील शिक्षक, आणि तो चिठ्ठी घेऊन नाचत डबक्यात उड्या मारत आपल्या घरापर्यंत जातो आणि ती चिठ्ठी त्याच्या आईच्या हातात देतो. त्याची आई ती चिठ्ठी घेते आणि ती चिठ्ठी वाचत असताना ती खूप ढसाढसा रडते, खूप रडते, खूप. हा लहान बाळ आपल्या आईच्या पदराला हात लावून बोलत असतो, आई का ग तू रडते, आई का ग तू रडते, सांग ना मला, सांग ना का रडतेस तू. ती म्हणते, बाला, हे चिठ्ठीत असं लिहिलेलं आहे की या शाळेत तुला शिकवणारा एकही शिक्षक नाही, त्यामुळे आपल्याला शाळा बदलावी लागेल. आणि मग ती आई त्या मुलाला घेऊन या शाळेत, त्या शाळेत, इकडच्या शाळेत, तिकडच्या शाळेत, त्याला कुठेच ऍडमिशन मिळत नाही. शेवटी एका छोट्याशा जंगलातल्या शाळेत त्याचं कसं ऍडमिशन होतोय आणि त्याला शिकवलं जातोय. तो शिकतोय, एका वर्गातून दुसऱ्या वर्गात, दुसऱ्या वर्गातून तिसऱ्या वर्गात, असे वर्षामागे वर्ष जातात.
आणि तो जगातला सर्वात नामवंत असा शास्त्रज्ञ बनतोय, ज्याने प्रकाशाचा शोध लावला. मला वाटतं सर्वांच्या मुखाशी असेल, थॉमस एडिसन. जेव्हा तो नवीन घर बांधतोय आणि ते नवीन घर बांधल्यानंतर जुन्या घरातील सामान नवीन घरामध्ये नेत असताना ज्या डब्यात त्याच्या आईने चिठ्ठी ठेवली होती 50-60 वर्षापूर्वी, तो डबा पाहतो, त्याला आठवण येते, अरे हा मी लहान असताना आईने याच डब्यामध्ये ती चिठ्ठी ठेवलेली आहे. आणि म्हणून तो आणि ती चिठ्ठी काढून तो वाचतो. त्या चिठ्ठीमध्ये किंवा ती चिठ्ठी वाचत असताना तो सुद्धा खूप ढसाढसा रडतोय. काय बरं असं लिहिलं होतं त्या चिठ्ठीत? त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, तुमचा मुलगा मूक बधीर आहे आणि मूक बधीर मुलांना आमची शाळा शिकवत नाही आणि म्हणून तुमच्या मुलाला आम्ही शाळेतून काढून टाकत आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की एक आईच आपल्या मुलाला घडवू शकते आणि ती आई आईच असते. आणि म्हणून आपल्या मुलांना शिक्षण देताना आताच्या या आधुनिकतेच्या काळामध्ये आपण मोबाईल, मला वाटतं असा एकही प्राणी नाही की ज्याच्या हातात मोबाईल नाही. प्रत्येकाच्या घरात 2, 3, 4 मोबाईलच आहेत. आणि म्हणून मुलांना मोबाईल पासून कसं दूर ठेवता येईल याची आठवण आपल्याला झालेली आहे. आई ही मुलाची पहिली शाळा असते. तो म्हणजे कार्यकर्ता संधी दिली त्याबद्दल खूप छान मार्गदर्शन. स्नेह संमेलन गेट टुगेदर जे घडून आणलं ते आपले 2 सत्कार मूर्ती आहेत. कपिल गायकवाड, एक श्रीकृष्णाच्या भूमिकेमध्ये असलेला आपला मित्र कपिल गायकवाड, श्रीकृष्णाच्या भूमिकेमध्ये असलेला आपला मित्र कपिल गायकवाड, हे सर्व घडून आणणारा तोच आहे आणि ही संकल्पना त्याचीच आहे. आनंदाचं म्हणजे हे करत असताना त्याच्या बायकोचं देखील त्याच्याशी भांडण झालं, मुलाचं भांडण झालं, तरी पण हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. काल पण मी, गोरख आणि कपिल आम्ही आलेलो, आपले मित्र दुसरे गोरख किरणने अगदी योग्य सांगितलं. खरं म्हणजे आजच्या जीटी संदर्भात ना बोलायचं तर कपिलचं योगदान सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे हा ग्रुप तयार करण्यापासून सगळ्यांना एकत्र आणण्यापर्यंत आणि अक्षरशः गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी 2 ते 3 दिवस ना कामाला दांडी मारली अक्षरशः. म्हणजे इथे पाण्याच्या बॉटल थंड इथे पोचवण्या इतपत सगळं काम त्यांनी केलंय. आणि मला वाटतं सकाळी मी उठलेली तेवढ्यातच फोन वाजला कपिलचाच. तो कल्याणला फुलं घ्यायला होता. म्हणजे आपण अंथरुणात होतो तेव्हा कपिल कल्याणला फुलं घेत होता. अक्षरशः खरंच मला खूप अभिमान वाटतो कपिलचा की कपिल सारखा मित्र हा आपल्याला लाभलाय. हे आपलं सौभाग्य आहे असं आपण म्हणायला पाहिजे. आपले भाग्य आहेत की कपिल सारखा हो 22 वर्षानंतर जर आपण आज एकत्र आलोय ना ते फक्त आणि फक्त कपिलमुळे. लिटरली एवढी मित्रमैत्रिणींची एकत्र आणण्याची तळमळ होती ना त्याची की त्याचा निशब्द असं आपण म्हटलं तरी चालेल. माझं नाव कपिल जगन्नाथ गायकवाड, राहायला डोंगराली, ग्रामपंचायत पिंपल्ले. माईक जागोर माईक आता दुसरा वर्ष हा माईक पिंपल डोंगरालीला. कसं माहिती का, आपल्या मित्रांपैकी एक बहादूर नारायण जोशी, जो बऱ्याच जणांना माहीत पण असेल माहीत नसेल पण कदाचित, तो आमच्या जोडीला असायचा नेहमी. तो 2019ला आपल्या इथून गेला. आता 10-15 दिवसापूर्वी आपला एक मित्र, मी म्हणजे प्रत्येकाला शोधत होतो कोण कुठे आहे मित्र, ते एक आपल्या याच्यातून अजून एक गोपी नावाचा होता, बाजारातलाच म्हणजे होता भिवंडीमधला. तो पण 2-3 वर्षापूर्वी कधी म्हणजे हे झाला आपल्यातून गेलेला आहे, तर ते पण माहिती झालं. तर असे बरेचसे म्हणजे त्याच्यानंतर आपला मित्र विशाल काल्लेरचा, त्याची मुलगी गेली. ते पण ते असे आपल्यातून गेलेल्या लोकांच्या म्हणजे आज म्हणजे त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून एक तुम्हाला सांगतो का बघा, जर तुम्हाला सर्वांना मी आज एकत्र केलंय. काही मुलींचं म्हणजे असं होतं का 2-2 मुलींचा 3-3 मुलींचा ग्रुप होता.
पण आज सगळ्या मुलींना सर्व मुलांना एकत्र आणले. तर कसं असते माहिती का, एखादं समजा सांगायचं झालं तर द्राक्षे खरलेले द्राक्षांचा काही भाव असते ना, द्राक्षांच्या कुंजाचा हे असते तो भाव असते, तो तुम्हाला माहीतच असेल. तर आता एकत्र राहायचा किंवा वेगवेगळा व्हायचा की ते ग्रुपमध्ये काय पॉलिटिक्स राजकारण हे घुसवायचा तो शब्दच घेऊ हे पाहिजेच नाही आपल्याला. म्हणजे तिथे जे काय असतील राजकारण ते तुम्ही तुमच्या घरी ठेवा असं माझं म्हणणं आहे आणि सर्वजण एकत्र राहा असं माझं म्हणणं आहे. जेव्हा गेट टुगेदर करायचं झालं ना तेव्हा काय झालं माहिती आहे का, बऱ्याचशा मुली मला म्हणजे पर्सनल मेसेज वगैरे करायच्या आम्ही तिकडं आल्यानंतर पैसे देऊ का, नंतर दिले तरी चालतील का. तर मी त्यांना असं एकच सांगितलं त्या मुलींना की ग्रुपमध्ये असं कोणी दाखवा का मी तुमच्याकडून पैसे मागितले आहेत GT साठी. कुठला तरी एखादा मेसेज दाखवा का मी तुमच्याकडे पैशाची मागणी केली GT साठी. मी जिम्मेदारी घेतली होती आणि ते मी करून दाखवणार होतो. आणि मला सवय आहे की जे अशक्य असते ना ती गोष्ट शक्य करून दाखवायची सवय आहे. त्याचं एक उत्तम तुम्हाला उदाहरण सांगतोय. म्हणजे मला राजकीय गोष्टी इथं घ्यायची नाही. 150 लोकांनी 300 लोकांना हरवायचं काम मी 2015च्या इलेक्शन मध्ये केलं होतं. 150 लोकांनी 300 लोकांना हरवायचं काम मी 2015च्या इलेक्शन मध्ये केलं होतं. आणि माझ्या मिसेसला सरपंच, प्रभारी सरपंच आणि उपसरपंच हे दोन्ही पदावर बसवलं होतं. आणि आमच्या पाड्यातून पहिल्यांदा माझी मिसेस म्हणजे पहिल्यांदा अशी व्यक्ती की जी उपसरपंचाच्या पदावर पण आणि प्रभारी सरपंच पद म्हणून पण भूषवू शकली. मी मित्रांनो हेच सांगतो का ते राजकारण वगैरे काही वगैरे आणत जाऊ नका. मला कसं राजकीय गोष्टीवर बोलायला पण आवडत नाही. वरच्या लेवलला करा. आता GTची जी तयारी करायची होती ना मी, तर काय झालं माहिती का, पैशांचा तो जो विषय होता तर काय मी मुलींना कधी सांगितलं नाही ना. विषय असा झाला का मुलींकडून पैसे घ्यायचेच नाही असं ठरवलं होतं. आम्ही जे GT साठी मीटिंग घेतली ना, शीतल दीपा वगैरे आलेल्या, रेश्मा काही कारणास्तव येऊ शकली नाही. तर ते मीटिंगला असं ठरलं गेलेलं का म्हणजे मुलींकडून आम्ही पैसे घ्यायचेच नाही असं ठरलेलं. पण विषय असा झाला का जर पैसे नाही दिले तर त्या मुली येणार नाही, आम्ही कशाला जाऊ तिथं, जेवायला जाऊ फक्त, असं त्यांचा विचार. हा, आणि त्याच्यात दुसरा असा पण विषय झाला का मुली जर समजा म्हणजे मुलींनीच विषय मांडला की जर मुली मेकअप साठी 30-30 हजार रुपये घालवतात, 25-25 हजार रुपये देतात मेकअप साठी, तो 1000 रुपये काय त्यांच्यासाठी नथिंग गोष्ट आहे अशी. हा, कारण आमची पुनमवाहिनी मेकअप स्पेशलिस्ट आहे ना, त्याच्यामुळे आता मी तुम्हाला एकच सांगतो का म्हणजे बघा, जेव्हा GTला मला पैशांची गरज होती ना, तर मी आमचे 5 जणांचा म्हणजे एक वेगळा ग्रुप आहे. गोरख, किरण, सुनील, मी आणि महेश. आता मी महेशला तर सध्या मिस करत आहे, काय करणार, नाईलाज आहे त्याचा, त्याची सासू वारलेली आहे. जेव्हा मी GTचा विषय काढला ना, तर कसा आपण कुठलीही गोष्ट करू शकतो पण पैशाचा सोंग करता येत नाही. पैसा पाहिजे तरच कुठली गोष्ट करता येते. तर त्याच्यानंतर ना मी गोरखशी बोललो, तर गोरखने मला सांगितलं तू टेन्शन घेऊ नको, पैसे आपण होतील, सगळं काही होईल, मॅनेज होईल. तर मी गोरखला बोललो. गोरख नंतर सुधीरला बोललो. सुधीरला मी फोन केलाय, ते तू काय मला मदत करू शकते हे बोलायच्या अगोदर त्याने मला काय बोलावं, तुला किती पैसे पाहिजे, काय मदत करू सांग. मित्र असा होता असा की त्याने माझ्या मनातलं भाव लागला. ते बोलतो तुला काय मदत पाहिजे, सगळं मी आयोजन करू का, बोलतो तू फक्त सगळ्यांना गोळा करायचं काम कर, मी सगळं आयोजन करतो, तो सांगायला लागला. तर मी त्याला सांगितलं तसं नाही, कार्यक्रम सगळ्यांचा आहे, तर आम्ही काही ना काही फुल ना फुल, फुलाची पाकळी आम्ही कॉन्ट्रीब्युशन काढणार आणि तुला जे काय असेल ते तू दे. तर ते मग त्यांनी त्याच्या पद्धतीने दिले आणि ते तुम्हाला ग्रुपमध्ये टाकलेलंच आहे. आणि गोरखने पण त्याने पण त्याच्या पद्धतीने दिलेले आहे. आणि मग ते त्याच्यानुसार मी ते काम करायला सुरुवात केली. आणि मग मुलींना मी एकदा पण असं सांगितलं नाही का तुम्ही पैसे द्या का पैसे पाठवा, तरी पण मला मुली हे करत होत्या का आम्ही तिथे आल्यावर देऊ का पैसे. मी प्रत्येक मुलीला त्या मुलीला सांगितलं तुझ्याकडे मी कधी पैशांची मागणी केली, तू फक्त GTला ये, तू GTला ये, हेच मेसेज टाकत होतो.
ठीक आहे, सर्वांनी असं एकत्र राहा ना. मला काय एकच बोलायचं आहे की आता आपण परत असं GT झाला पाहिजे का, याच्यापेक्षा भारी झाला पाहिजे का, असं वाटते का? बऱ्याचशा संकल्पना होत्या, पण कसं मला पण ना माझं जॉबचा कसा व्हायचा, मी सकाळी 9ला जायचो, 10ला ऑफिसला पोहोचायचो, तिथून 7ला निघायचो, घरी रात्री 8 वाजता यायचो. तरी पण या सगळ्या गोष्टी मी मॅनेज केल्या. रात्री 8 वाजता घरी यायचो तरी पण. तर याच्यापेक्षा आपला GT चांगला झाला पाहिजे का परत करायचा काही तुम्ही ठरवायचंय. हा नक्कीच. आणि एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विनंती आहे की तुमच्या शुभ हस्ते तिचा यथोचित सत्कार करायचा आहे. जे महत्वाचं कार्य केले आहे ते रत्नमाळा आशेवर पसरत रे. सर्वांचा तो सन्मान चिन्ह सर्वांनी आठवण म्हणून ठेवून जायचं. 20 वर्षाची आठवण, कॉलेजची आठवण. हा इकडे सर्वांनी इकडे कारण सगळ्यांना भूक लागली आणि जेवणाची वाढावाढ झालेली आहे. माझं नाव पूर्वाश्रमीची माहेरची मी कुमारी रत्नमाला गजानन पाटील पायगाव आणि आत्ताची सासर माझा वसई सौभाग्यवती रत्नमाला अजय घरत. मी माझं शिक्षण BA BEd आणि गेली 17 ते 18 वर्ष मी वसई तालुक्यातील कामणला माध्यमिक शिक्षिका परमानंद म्हणून कार्यरत आहे. आणि सूत्रसंचालनाचं बोलाल तर गेली की म्हणजे कामच माझ्या शाळेमध्ये कोणताही प्रोग्राम मीच अरेंज करते. सगळे म्हणजे गुरुपौर्णिमेपासून ते इयत्ता 10वीच्या निरोप समारंभापर्यंत सगळे प्रोग्राम मीच अरेंज करते, मीच सगळं करते. सूत्रसंचालन पण माझंच, कारण सिनियर हे सगळं माझ्याचकडे येतं. माझे मिस्टर वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये जॉबला आहेत. मला 2 मुली. मोठी मुलगी माझी 7th आहे, 7वीला, हिना नाव तिचं. आणि ती एक उत्तम कॅशोवादक आहे. आपल्या ग्रुपवर कधी कधी मी तिचे व्हिडिओ टाकत असते. आणि छोटी मुलगी लवीना ही 5वीला आहे. दोघी सेंट पीटर स्कूल कॉन्व्हेंट स्कूलला आहेत. आता या GT बद्दल सांगायचं झालं तर खूप वर्षांपासून हा जो काही प्लॅनिंग करायचं होतं आपल्याला की करायचं पण एक मीटिंग घ्यायची होती आणि त्या मीटिंगला कपिल, मी, अक्षरशः कपिलने तर बिचाऱ्याने खरंच म्हणजे मी पुन्हा सांगते की त्याच्यासारखा मित्र आपल्याला लाभला नाही हे खरंच आपलं भाग्य आहे. की एवढा धडपडतो ना तो, खरंच त्याची धडपड म्हणजे गेल्या आठवड्याभरामध्ये ना त्याचे किती कॉल्स असतील ना. भाकरी करताना कॉल कपिलचा, जिमला असले मी की जिमला कॉल कपिलचा, शाळेमध्ये पण सकाळी पण मी उठायच्या आधी कॉल कपिलचा. आणि जेव्हापासून हे GTचा प्रोग्राम चालू आहे ना तेव्हापासून माझा नवरा एकच सांगतो, काय ग एवढे जर तुम्ही प्रत्येकाच्या पोरांच्या लग्नात गेले ना तर दुसऱ्या पाहुण्यांची गरजच नाही लागणार. म्हटलं अजिबातच नाही लागणार, कारण आम्ही आहोतच 100च्या जवळ. 100 जर माझे मित्रमैत्रिणी झाले तर तुमच्या नातेवाईकांची पण मला गरज नाही माझ्या पोरींच्या लग्नात. नाही बोलवले तरी चालतील. नाही तसंच येते. आम्ही आमच्याच नातेवाईकांची बाजू घेणार आहे ना. तर आम्ही आल्यानंतर ना GTचं प्लॅनिंग ठरलं. इथे गुंजन धाब्यावरच आम्ही ती मीटिंग घेतली आणि झालं GTचं. डेट पण ठरली, पण डेट संडेची नव्हती, वेगळी होती, बुधवार होता. तो मी माझ्या सोयीनुसार ठेवला होता, कारण आठवडा एवढा पूर्ण दिवस मी बाहेर असते, म्हणजे एकच दिवस मी संडेला माझ्या फॅमिलीला देते. तर मग थोडासा प्रॉब्लेम झाला आणि मग म्हटलं चला इतर दिवस फॅमिलीला, आज एक दिवस मित्रमैत्रिणींसाठी द्यायचा. आणि हा संडे इथे आपण म्हणजे सेलिब्रेट करतोय. आज दिवसभरामध्ये आहे ना, आज जेवल्यानंतर खूप आपण गप्पा मारू आणि गप्पा मारल्यानंतर ना प्रत्येकीच्या जीवनातल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा आठवणी आपण एकमेकींशी शेअर करणार आहोत, मित्र पण मैत्रिणी पण. आणि जाताना ना अशा आठवणी आपण आपल्या स्मृतीच्या पटलावरती ना अशा सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवणार आहोत की
की आजचा दिवस आपण कधीच नाही विसरू शकणार, कारण या दिवसाची 22 वर्षांपासून आपण वाट बघत होतो. तो आज हा दिवस क्षण आपल्या जीवनात आला. आजच्या दिवसाची शिदोरी घेऊन गेल्यानंतर आहे ना ती आयुष्यभर पुरणार आहे आपल्याला, कारण आता आपण सगळे संसारामध्ये व्यस्त आहोत. आता आपल्याला तेवढी काय आठवण नाही येणार, पण मुलाबाळांची लग्न झाल्यानंतर म्हातारे जसं जवळ येईल ना तसं या सगळ्यांची आठवण येईल आपल्याला, कारण आपल्याशी बोलणारे फक्त आपलेच मित्र आणि आपल्याच मैत्रिणी उरणार आहेत. तर असो, मी जे काही थोडंफार बोलायचं आहे ना ते जेवल्यानंतर बोलूया, कारण जेवणाची वाढावाढ झाली आणि खूप उशीर झालाय, सगळ्यांनाच भूक लागले. तर एवढे शब्द मी आटोपते घेते की आपण सगळ्यांनी या चिठ्ठीसाठी प्रयत्न केला, सगळ्यांनी तो यशस्वी केलाय. जे नाही आलेत त्यांना पुढच्या चिठ्ठीला नक्की आणू, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ना पुढची चिठ्ठी करायच्या अगोदर ना एक 1 डे पिकनिक करू. एक 1 डे पिकनिक सगळ्या मित्रमैत्रिणींच्या आता इथे जमलेत ना, सगळ्यांनी 1 डे पिकनिक करूया, कारण तो एक अविस्मरणीय ठेवा आपल्याला जपून ठेवायचा आहे. तुम्ही सगळे सहमत आहात ना याच्यासाठी? चला, तर आता मी इथे माझे 2 शब्द सांगते. तर जे शाकाहारीवाले असतील ना